देशभरातील लाखो मेडिकल दुकानदार उद्या संपावर जाणार आहेत आणि याचा थेट फटका बसू शकतो तो सर्वसामान्य लोकांना। नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहतात पुणे लोक। ऑनलाईन औषध विक्रीमुळे आता मेडिकल दुकानदार अक्षरशः भडकलेत। मोठ्या ऑनलाईन कंपन्या आमचा धंदाच खाऊन टाकतायत असा आरोप केमिस्ट संघटनांनी केलाय आणि म्हणूनच उद्या देशभरातील तब्बल 12.5 लाखांहून अधिक मेडिकल दुकानं बंद ठेवली जाणार आहेत। पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या संपाचा मोठा परिणाम दिसू शकतो। फक्त पुण्यातच जवळपास 15,000 मेडिकल दुकानदार आंदोलनात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे। केमिस्ट संघटनांचा संताप नेमका कशावर आहे तर ऑनलाईन कंपन्या भारी डिस्काउंट देऊन ग्राहक खेचतायत आणि छोट्या मेडिकल वाल्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस कोलमडतोय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यातच अजूनही ऑनलाईन औषध विक्रीसाठी कडक आणि स्पष्ट कायदे नाहीत, म्हणून बनावट औषधं, चुकीची औषधं आणि बेकायदेशीर विक्री वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। मात्र दुसरीकडे प्रशासनही आता ऍक्शन मोड मध्ये आलंय। एफडीएने थेट इशारा दिलाय, जर कोणी मुद्दाम औषधांचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सरळ कठोर कारवाई केली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा दावा संघटनांनी केला असला तरी अनेक रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उद्याचा दिवस रुग्णांसाठी त्रासदायक ठरणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक।